एक चाहूल प्रीतीची भाग 11. कॉलेजमध्ये पिहू आणि अनुष्का त्यांच्या क्लासमध्ये परत गेले तेव्हा त्यांच्या एका दुसऱ्या कोर्समध्ये शिकणाऱ्या मैत्रिणीने त्यांच्याकडे येत त्यांना हसून मिठी मारली. तिचं नाव मधू आहे. मधूला पाहून अनुष्काने विचारलं, काय ग, तू तुझ्या बहिणीच्या लग्नाला अटेंड करायला गेलीस आणि आम्हाला तर विसरलीस. ना कोणता कॉल, ना कोणता मेसेज. कुठे होतीस? यावर मधू बसत म्हणाली, नाही ग, अशी काहीच गोष्ट नाहीये. तुला माहितीये ना, लग्नात किती कामं असतात. पिहूने तिचं म्हणणं मान्य करत उत्तर दिलं, हो, ते तर आहेच. चल, काही हरकत नाही. हे सांग, लग्न कसं झालं? मधू आनंदाने म्हणाली, मस्त झालं ग. मी खूप मजा केली. तुला माहितीये का, माझ्या जिजूंनी दिला मदिखाईमध्ये खूप सुंदर असा क्लस दिला. तिचं ऐकून पिहू आश्चर्याने म्हणाली, मदिखाई, हे काय असतं? मधूने हसत तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, हा मदिखाई म्हणजे लग्नाच्या रात्री हसबंड जेव्हा पहिल्यांदा आपल्या वाईफला बघतो तेव्हा तिला काहीतरी गिफ्ट देतो. हे ऐकून पिहू अनुष्काच्या कानात हळूच म्हणाली, अगं त्या डेव्हिलने तर मला काहीच दिलं नाही. अनुष्काने पटकन उत्तर दिलं, तर आज मागून घे ना, यात काय मोठी गोष्ट आहे. तेवढ्यात मधूने दोघींना एकमेकांच्या कानात काहीतरी बोलताना बघितलं आणि विचारलं, अगं, तुम्ही काय गुपचूप बोलताय? मधूचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून अनुष्काने मिश्किल हसत उत्तर दिलं, काहीच नाही ग, आम्ही काय बोलणार ना. मधू तिथून उठत म्हणाली, ठीक आहे, आता मी निघते. पुन्हा भेटू. मधूने बाय म्हटलं आणि निघून गेली. तेव्हाच पिहू चिडून अनुष्काला म्हणाली, हद्द झाली. एकतर तुझ्या भावाने माझ्यासोबत जबरदस्तीने लग्न केलं आणि वर मला गिफ्ट सुद्धा दिलं नाही. पिहूचं हे बोलणं ऐकून अनुष्काने हसत उत्तर दिलं, हो तर मग आता घरी जाऊन भांडून घे. तसंही तुला आज निहारिकाच्या टॉपिकवरही लढाई करायची आहे. पिहूने विचारात म्हणाली, हो बरोबर. आज सगळा भीतीचा विचार बाजूला ठेवून मला त्यांच्याशी बोलायलाच हवं. खूप भीत गेले मी त्यांच्यापासून, पण आज तुझा भाऊ माझ्यापासून सुटणार नाही. अनुष्काने हसत तिला उचकवलं. बस, हेच क्रांतिकारी विचार हवे होते. सोडू नको त्यांना, आज दाखवून दे की बायको कशाला म्हणतात. पिहू जोशात म्हणाली, तू काळजी करू नकोस. त्यांना घरी येऊ दे, मग दाखवतेच. अनुष्काने तिचं वाक्य अर्धवट तोडत म्हणाली, त्यासाठी आधी आपण घरी जायला हवं ना. हे ऐकताच पिहूने अनुष्काचा हात पकडला आणि तिला खेचत म्हणाली, हो, तर मग चल. थोड्या वेळाने दोघी घरी निघाल्याच होत्या, तेव्हाच मिहीर आणि सोहा आले. मिहीरने त्यांना बघत विचारलं, तुम्ही दोघी कुठे चालल्या आहात? अनुष्काने चेहरा वाकवून उत्तर दिलं, आता या वेळेस क्लबला जाणार नाही, त्यामुळे घरीच चाललोय. अनुष्काचं उत्तर ऐकून मिहीरने स्टाईल मारत पिहूकडे पाहत म्हटलं, जेव्हा डेस्टिनेशन एकच आहे तेव्हा सोबतच जाऊया. अनुष्काने त्याला थांबवत उत्तर दिलं, डेस्टिनेशन एक असली तरी वाहन वेगवेगळे आहेत ना आणि मी माझ्या बाईकवर फक्त पिहूलाच बसवते. हे बोलून अनुष्काने बाईक सुरू केली आणि पिहूला घेऊन निघून गेली. तिकडे मिहीर आणि सोहा त्यांच्या कारने घरी गेले. रात्रीचा वेळ. पिहू आपल्या रूममध्ये टहलत अधिराजची वाट बघत होती. थोड्या वेळाने अधिराजच्या पावलांचा आवाज आला. पिहू त्याच्याकडे पाहून म्हणाली, आलात का तुम्ही? अधिराज तिच्या जवळ जात म्हणाला, हो, आय गेस आता आलोच आहे. पिहूने गंभीर टोन मध्ये म्हटलं, मला तुमच्याशी बोलायचं आहे. आज अधिराजला पिहूच्या आवाजात काही हिचकिचाट किंवा भीती जाणवत नव्हती. यामुळे त्याला खूप समाधान वाटत होतं. पिहू आता त्याला हळूहळू ऍक्सेप्ट करत आहे, याचा त्याला आनंद झाला. अधिराजने उत्तर दिलं, हो सांग, काय बोलायचं आहे? पिहूने विचारलं, निहारिकाचे ते फोटोज तुम्ही लीक केले आहेत का? अधिराजने सरळ उत्तर दिलं, हो, मीच केलं आहे. पिहूने थोडा राग व्यक्त करत विचारलं, पण का? तुम्हाला वाटत नाही की हे चुकीचं आहे? अधिराजने पिहूच्या गालावर हळूवार हात ठेवून प्रेमाने विचारलं, हे चुकीचं कसं झालं? तीही तेच करायला जात होती. फक्त मी तिच्या आधी केलं आणि तसंही प्रिन्सेस ही दुनिया जितकी सिंपल आणि सीधी वाटते तितकी आहे नाही. इथे लोक आपल्या फायद्यासाठी रोजच दुसऱ्यांसोबत वाईट वागतात. अधिराज पिहूकडे पाठ करून हळूहळू चालत म्हणाला, ही दुनिया एका जंगलासारखी आहे, एक तर शिकार करा किंवा शिकारी बना आणि अधिराज देशमुख शिकारी करणाऱ्यांमध्ये आहे. तेवढ्यात तो थांबून पिहूकडे वळत म्हणाला, तुला माहिती आहे का, या दुनियेतील सगळ्यात ताकदवान व्यक्ती कोण असतो?
ज्याच्याकडे दुसऱ्यांचा राज असतो आणि माझ्याकडे निहारिकाचा राज होता. ती ते वापरून मला ब्लॅकमेल करण्याआधीच मी तिला धडा शिकवला. हे बोलून अधिराज पिऊच्या जवळ येत म्हणाला, खैर, तू हे सगळं सोडून दे. तुझ्या या छोट्या डोक्यावर एवढा ताण का घेतेस? मी जे काही करतो, त्यामागे एक कारण असतं. पिहूने काही विचार करत नजर झुकवत उत्तर दिलं, ठीक आहे, पण मला तुमच्याशी आणखी एक गोष्ट बोलायची आहे. अधिराजने विचारलं, हो सांग, तुला अजून काय बोलायचं आहे? पिहू पटकन म्हणाली, तुम्ही मला दिखाईचं गिफ्ट दिलं नाही. अधिराजने गोंधळून पिहूकडे पाहत विचारलं, दिखाई म्हणजे? पिहूने स्पष्ट करत म्हटलं, वेडिंग नाईट मध्ये नवरा आपल्या बायकोला दिखाईसाठी गिफ्ट देतो. हे ऐकून अधिराज हसत म्हणाला, हा लाखो वेळा पाहिलेला तुझा चेहरा, हे पाहण्यासाठी मी काय गिफ्ट देऊ? पिहूने रागाने चेहरा फुगवत उत्तर दिलं, मग काय झालं की तुम्ही माझा चेहरा आधीही पाहिलाय. सगळे आपल्या वाईफला गिफ्ट देतात, म्हणून मलाही पाहिजे. तसंही लग्न एकदाच होतं आणि लग्नात किती सारे फंक्शन्स असतात. माझ्या लग्नात काहीच झालं नाही, तेही फक्त तुमच्यामुळे. त्यामुळे किमान माझं गिफ्ट तरी द्या. पिहूने ही सगळी गोष्ट एका दमात सांगून टाकली आणि अधिराज तिला पाहत आश्चर्यचकित झाला. पिहूचं हे नवीन रूप त्याला खूप आवडत होतं. अधिराजने विचारलं, आज तू काहीतरी चुकीचं खाल्लं आहेस का? की कोणी तुला काही शिकवलं आहे? पिहूने पटकन उत्तर दिलं, नाही, मी काहीच चुकीचं खाल्लं नाही आणि कोणी मला काहीही शिकवलं नाही. मी स्वतःच हे सगळं ठरवलं आहे. अधिराजने मध्येच विचारलं, अच्छा, काय ठरवलं आहेस तू? पिहूने उत्तर दिलं, मी ठरवलंय की जेव्हा आपलं लग्न झालंय, तरी ते तुम्ही माझी परवानगी न घेता केलं आहे आणि आता मला तुम्हाला आयुष्यभर झेलावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्यापासून घाबरण्याचा काही अर्थ नाही. पिहू सोफ्यावर बसत म्हणाली, मी आजच्या जनरेशनची मुलगी आहे, जी आपल्या नवऱ्याला घाबरून राहत नाही. ती प्रत्येक इटला दगडाने उत्तर द्यायला तयार असते. अधिराजने खोडसाळपणे विचारलं, अच्छा, म्हणजे तुला माझी भीती वाटत नाही? अधिराज पिहूला घुरघुरून बघत होता, ज्यामुळे पिहू थोडीशी घाबरली. पण नंतर स्वतःला सावरत म्हणाली, नाही, मला तुमच्याची भीती वाटत नाही आणि जेव्हा मी तुम्हाला आधी घाबरत होते, तेव्हा मी फक्त तुमची रागीट साईड पाहिली होती. पण जेव्हापासून मी तुमच्यासोबत राहायला लागले, तेव्हापासून फक्त तुमचं केअरिंग साईडच पाहिली आहे. त्यामुळे आता मला घाबरायचं नाहीये. पिहूचं हे बोलणं ऐकून अधिराजच्या मनात खूप आनंद झाला. त्याच वेळी पिहू म्हणाली, अच्छा, पण तुम्ही विषय बदलताय का? मला माझं गिफ्ट पाहिजे. पिहूने आपला हात पुढे केला तर अधिराज म्हणाला, अच्छा ठीक आहे. तुला वेडिंग नाईट गिफ्ट पाहिजे. पण तुला माहिती आहे का, की वेडिंग नाईट मध्ये काय काय होतं? तर मग, का नाही आज आपण वेडिंग नाईट सेलिब्रेट करू? हे ऐकून पिहू घाबरत म्हणाली, नाही, तुम्ही माझी परवानगी न घेता लग्न केलं आहे. त्यामुळे तुम्हालाच आता ते भोगावं लागेल. पण मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला माझं गिफ्ट हवं म्हणजे हवं. अधिराजने समोरच्या सोफ्यावर बसत विचारलं, तू आधीपासूनच इतकं बोलत होतीस का? पिहूने मिश्किलपणे उत्तर दिलं, हो, पण आता त्याचा पश्चात्ताप काही उपयोगाचा नाही. बिकॉज पिहू पुढे काही बोलणार तेवढ्यात अधिराज म्हणाला, बिकॉज मी स्वतः तुझ्याशी लग्न केलं आहे, हे तू मला दोनदा सांगितलं आहेस. पिहूने उत्तर दिलं, हो आणि ही गोष्ट तुम्हाला दोनदा काय, आता आयुष्यभर ऐकावी लागेल. पिहू पुढे म्हणाली, मला माझं गिफ्ट हवं आहे. अधिराजने उत्तर दिलं, सध्या माझ्याकडे काही नाही आहे तुला देण्यासाठी, पण मी नक्की उद्या तुला देईन. हे ऐकून पिहू विचार करत म्हणाली, चला ठीक आहे. मी तुम्हाला माफ केलं. अधिराज तिचं बोलणं ऐकून हसला आणि तिच्या कपाळावर किस करून चेंज करायला गेला. अधिराज लवकरच चेंज करून आला. त्याला पाहून पिहू म्हणाली, तुम्ही जेवण केलं का? की मी आणू? तिचं बोलणं ऐकून अधिराज तिच्या जवळ गेला आणि तिला उचलून बेडवर झोपवला आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपला. मग तो म्हणाला, नाही, मी खाऊन आलो आहे. पिहू त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही रोज बाहेरच का जेवता? मी बऱ्याच दिवसांपासून पाहते आहे की तुम्ही घरी जेवत नाही. असं का? अधिराज म्हणाला, असंच, मला इथं जेवायचं मन होत नाही. पिहू म्हणाली, ही काय गोष्ट झाली? मन होत नाही? उद्यापासून तुम्ही रात्रीच जेवण माझ्यासोबत घरीच करायचं. अधिराज म्हणाला, ठीक आहे, पण फक्त तुझ्यासोबत. पिहू म्हणाली, ओके डन. अधिराज म्हणाला,
अच्छा ठीक आहे. आता लवकर झोपूया. सकाळी तुला कॉलेजला पण जायचं आहे. अधिराज हळूहळू पिऊचं डोकं सहलवू लागला. सकाळची वेळ. अधिराज उठला आणि फ्रेश होऊन जिमसाठी रेडी होऊ लागला. तेव्हाच पिऊचीही झोपमोड झाली. ती त्याला पाहत म्हणाली, तुम्ही इतक्या सकाळी का उठलात आणि आता कुठे जाताय? अधिराज म्हणाला, जिमला चाललोय, पण तू इतक्या लवकर कशी उठलीस? यावर पिऊ म्हणाली, मला रोज रोज डुबायचा शौक नाहीये. बरं आता उठलेच आहे, तर मी तुमच्यासोबत जिमला येते. थोडी बॉडी मी पण बनवते. मग पिऊ बाथरूमकडे जाताना म्हणाली, थोडा वेळ वेट करा माझा. अधिराज सोफ्यावर बसला. थोड्या वेळाने पिऊही चेंज करून आली. पिऊने अधिराजचं लोअर आणि टी शर्ट घातलं होतं. हे पाहून अधिराज म्हणाला, हे तर माझे कपडे आहेत. पिऊ म्हणाली, हो कारण माझ्याकडे जिमसाठी कपडे नाहीत. अधिराज काही बोलला नाही. तो फक्त एकटक पिऊला पाहत राहिला. मग दोघेही वर जिमकडे गेले. 1 तासानंतर दोघेही परत रूममध्ये आले. येताच पिऊ बेडवर झोपली. तिने अधिराजकडे पाहत म्हटलं, तुम्ही खूप वाईट आहात. खरंच डेव्हिल आहात तुम्ही. जिमच्या पहिल्या दिवशी कोणी इतके एक्सरसाइज करवतं का? यावर अधिराज म्हणाला, तू नीट अर्धा तासही एक्सरसाइज केली नाहीस आणि थकलीस. पिहू म्हणाली, हो, कारण मी फुलासारखी नाजूक मुलगी आहे. थकेनच ना. अधिराज म्हणाला, अच्छा ठीक आहे. जा फ्रेश होऊन ये. तुला चांगलं वाटेल. पिहू चेहरा वाकडं करत फ्रेश व्हायला गेली आणि अधिराज स्टडी रूमच्या बाथरूम मध्ये गेला. थोड्या वेळाने दोघंही तयार झाले. अधिराज ऑफिससाठी निघणार होता. तेव्हा पिऊ म्हणाली, अरे थांबा, जाण्यापूर्वी मला तुमचं क्रेडिट कार्ड द्या. मला शॉपिंग करायची आहे आणि जिमसाठीही कपडे घ्यायचे आहेत. अधिराज घड्याळ घालत म्हणाला, अच्छा ठीक आहे. 1 तासात तुला क्रेडिट कार्ड मिळेल. पिऊ त्वरित म्हणाली, नाही, मला तुमचंच हवं आहे. तेव्हा अधिराज पिऊकडे पाहत म्हणाला, याने काय फरक पडतो, कार्ड माझं असो किंवा तुझं? पिऊ म्हणाली, फार फरक पडतो. मी ऐकलंय की आपल्या पतीचे पैसे उडवण्यात वेगळाच मजा आहे. यावर अधिराज आपली आयब्रो उचलून तिला पाहत म्हणाला, तर तुला काय वाटतं, दुसऱ्या क्रेडिट कार्डचं बिल शेजारी भरणार आहेत? पिऊ चेहरा वाकडा करत म्हणाली, मला काही माहित नाही, पण मला तुमचंच कार्ड हवं आहे. पिऊच्या जिद्दीमुळे अधिराजने तिला आपलं क्रेडिट कार्ड दिलं आणि निघून गेला. पिऊ कार्ड पाहून खूप खुश झाली. थोड्या वेळाने अनुष्का आणि पिऊही कॉलेजसाठी निघाल्या. त्या दरम्यान पिऊने अनुष्काला आपल्याला आणि अधिराजला घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. हे ऐकून अनुष्का म्हणाली, काय बोलत आहेस? तू दादाला इतकं सगळं बोललीस, पण त्यांनी काहीच म्हटलं नाही. पिऊ पुढे सांगत म्हणाली, नाही, त्यांनी तर माझ्यावर एकदाही रागावलं नाही. अनुष्का आश्चर्याने म्हणाली, जर हे सगळं कोणी दुसरं केलं असतं तर दादाने माहिती नाही त्याच्यासोबत काय केलं असतं. दादा खरंच तुला वेगळ्या प्रकारे ट्रीट करत आहेत. पिहू म्हणाली, हो बरोबर म्हणालीस. अच्छा ऐक, मी विचार करते की आज रात्री मी त्यांच्यासाठी पूर्ण डिनर बनवू. अनुष्का घाबरून म्हणाली, बिलकुलही नाही. तुला आठवत नाही का, आधी 2 वेळा जेव्हा तू जेवण बनवायचा प्रयत्न केला होता, तेव्हा काय झालं होतं? पिहू म्हणाली, यावेळी असं काही होणार नाही. मी पूर्ण फोकस करून बनवेन. अनुष्का काहीतरी विचार करत म्हणाली, ठीक आहे, जे करायचं ते कर. पण काही झालं तर रडत रडत माझ्याकडे येऊ नकोस. माझं काम वॉर्निंग देणं होतं, ते मी आधीच देऊन टाकलं आहे. पिहू म्हणाली, ठीक आहे, यावेळी मी छान जेवण बनवेन. काही होणार नाही. पाहशील तू. अच्छा आता माझ्यासोबत मॉलला चल, मला थोडी शॉपिंग करायची आहे. दोघी मॉलला गेल्या आणि थोडीफार शॉपिंग करून घरी परत आल्या. थोड्या वेळाने पिहू किचन मध्ये गेली आणि तिथले सगळे शेफ्स तिला विश करू लागले. त्यांना पाहून पिहू म्हणाली, तुम्ही सगळे बाहेर जा, आज जेवण मी बनवणार आहे. हे ऐकून सगळ्या शेफ्सच्या डोळ्यांनी मोठ्या झाल्या कारण सगळ्यांना पिहूच्या पास्ट एक्सपिरियन्सचं माहीत होतं. तेव्हाच सानिका आणि अनुष्का दोघी किचनमध्ये आल्या. सानिका म्हणाली, पिहू बेटा, तू इथे काय करत आहेस? पिहू तात्काळ म्हणाली, बंटी, मी माझ्या पतीसाठी जेवण बनवायला आले आहे. हे ऐकून अनुष्काने सानिकाकडे पाहत म्हटलं, मॉम, हिला पुन्हा दौरा आला आहे. मग ती पिहूकडे पाहून म्हणाली, अच्छा, तर सांग बरं, काय बनवणार आहेस? यावर पिहू आनंदाने म्हणाली, शाही पनीर आणि पुलाव.
तेव्हा अनुष्काने तोंड वाकडं करत तिची ऍक्टिंग करत म्हटलं, शाही पनीर आणि पुलाव. तुला माहित आहे का, त्यात कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात? पिहू चिडून म्हणाली, त्यात काय मोठं आहे, मी आत्ता नेटवर पाहून सांगते. सानिका म्हणाली, अच्छा पिहू, मी तुझी हेल्प करते. सांग काय करायचं आहे. हे ऐकून पिहू म्हणाली, अच्छा आंटी, तुम्ही ही भाजी चिरा आणि जरा बारीक चिरा. सानिका हसून म्हणाली, ठीक आहे बेटा. थोड्याच वेळात तिथे आजी आणि सोहा पण आल्या. तेव्हा पिहूला पाहून आजी म्हणाल्या, बेटा, काय बनवत आहेस? पिहूने त्यांना सगळी गोष्ट सांगितली. तर त्यांनीही हेल्प करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा पिहूने त्यांनाही काही काम देऊन टाकलं. अशा प्रकारे सगळे फॅमिली मेंबर आज किचन मध्ये होते आणि पिहूच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करत होते. पिहू आरामात बसून सगळ्यांना सांगत होती की कोणाला काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे. तेव्हाच मिहीर आणि अर्णव घरात आले आणि सगळ्या शेफ्सना बाहेर पाहून त्यांना विचारलं, तुम्ही सगळे किचनच्या बाहेर काय करत आहात आणि घरचे लोक कुठे आहेत? हेड शेफ्स म्हणाला, सर, आज पिहू मॅम जेवण बनवत आहेत. त्यामुळे सगळे त्यांची हेल्प करत आहेत आणि आम्हाला किचन मधून बाहेर काढलं आहे. अर्णव आणि मिहीरने किचनमध्ये डोकावलं आणि आतलं दृश्य पाहून मिहीर हसू लागला कारण जेवण बनवायला आलेली पिहू आरामात बसली होती आणि बाकी सगळे लोक जेवण बनवत होते. मिहीरला हसताना पाहून अनुष्का म्हणाली, काय बात आहे, भाई आणि डॅड सुद्धा आले आहेत. हे का सुटले पिहू, यांनाही काहीतरी काम दे. पिहूने तात्काळ इकडे तिकडे पाहिलं आणि इन्स्ट्रक्शन्स देत म्हणाली, अंकल तुम्ही कणिक मळा आणि मिहीर तू नीट तांदूळ धू. हे ऐकताच दोघंही तिथून पळण्याचा विचार करत होते. तेव्हाच आजी म्हणाल्या, खबरदार जे किचनच्या बाहेर एक पाऊलही टाकलं, ही मुलगी आपल्या पतीसाठी काहीतरी बनवत आहे आणि तुम्ही तिच्यावर हसत आहात. चला तिला मदत करा. आजींचं बोलणं ऐकून मिहीर म्हणाला, आजी तुम्ही सगळे तिची मदत करत आहात आणि ती मात्र आरामात बसली आहे. हे ऐकताच पिहू म्हणाली, जी नाही, मी आरामात नाही बसले. मी सगळ्यांना रेसिपी सांगते आहे. हे ऐकून अनुष्का म्हणाली, तुला माहित आहे का, हे किती मोठं काम आहे. हे ऐकून मिहीरने तोंड वाकडं केलं. तेव्हाच आजी पिहूकडे येऊन म्हणाल्या, पिहू बेटा जेवण तर बनेल, पण अधिराज आपल्या सोबत डिनर करेल का? कारण तो. आजीचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच पिहूने त्यांना अडवत पूर्ण कॉन्फिडन्स मध्ये म्हणाली, आजी तुम्ही चिंता करू नका. मी त्यांना ओढून आणीन. हे ऐकून सगळेजण हसू लागले. अधिराज येईल का सगळ्यांसोबत डिनर करायला? अखेर तो आपल्या कुटुंबापासून एवढा दूर का राहतो? अधिराजचं खरं ट्रूथ काय आहे? टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.